दुर्लभम भारते जन्म अशी उक्ती प्रसिद्ध आहे की भारतामध्ये जन्म दुर्लभ आहे, कारण याचं अक्षरशः अणू आणि रेणू या देवांच्या विभूतींच्या लीलांनी भरलेला आहे, भारलेला आहे, म्हणून तो भारत आहे. त्या वैष्णवांची देखील साधनेची भूमी, साधनेची स्थानं ही देखील दिव्य देशम म्हणून ओळखली गेली. वैष्णव क्षेत्र यांना सामान्यतः विशेषतः दक्षिण भारतामध्ये जी एक टर्मिनॉलॉजी वापरली गेली, संकल्पना सांगितली गेली, ती म्हणजे दिव्य देशम आहे. त्यामुळे दक्षिणेतल्या सगळ्यांच्या दृष्टीने आदि दिव्य देश कुठला असेल तर ते श्रीरंगम आहे. आता प्रत्येकाने सगळ्यांचेच उल्लेख करायला हवेत असं नाही, त्या आळवारांनी काही विशिष्ट अशा त्या दिव्य देशांचा उल्लेख केलेला आहे. नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण थोडं धार्मिक विषयावर बोलणार आहोत आणि श्री प्रणव गोखले आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. थँक्यू सो मच. नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं. काय आहे की ज्ञानयात्राच्या प्रेक्षकांना आता सवय झाली आहे की काहीतरी वेगळं, काहीतरी हटके आपल्याला मिळालं पाहिजे. तर आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलू आणि आपण एक छोटीशी सहल पण घेऊन जाणार आहे दिव्य देशमची. तर दिव्य देशम ही जी कॉन्सेप्ट आहे त्याला थोडक्यात काही आपले मेंबर्स आपल्या सहलीला जॉईन करतील, काही नाही येऊ शकणार, तरी त्यांना हे कळलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे, हा आजचा आपला एक उद्देश आहे. आणि प्रणव सरांचा जो अभ्यास आहे, त्यांचे इतके रेफरन्सेस लवकर लवकर येतात, त्याच्यामुळे आज आपण त्यांचा थोडा वेळ घेतलाय की ह्या कॉन्सेप्टला समजून घेणं. आणि ऑफकोर्स सर आपल्या बरोबर त्या दिव्य देशमच्या यात्रेला असणार आहेत आणि तिथे ते अजून आपल्याला डिटेलमध्ये सांगतील, पण आज आपण थोडक्यात समजून घेऊ की काय आहे. आणि मला एक थोडासा जो एक वेगळा प्रश्न आहे, जो कदाचित काही लोकांचा, म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांना रिप्रेझेंट करते असं जे मी नेहमी म्हणते, तर जसं शैव जे असतात त्यांच्यासाठी ते जिथे पूजा करू शकतात तसे ज्योतिर्लिंग असतात, किंवा शाक्तपंथीयांसाठी काहीतरी शक्तिपीठ असतात. असं वैष्णव क्षेत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्याला कसं तुम्ही म्हणजे ते सांगाल, कसं समजावून सांगणार? सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानयात्राचा पूर्ण परिवार, सगळे आयोजक, कार्यकर्ते, ह्या सगळ्यांना हार्दिक अभिनंदन त्यांचं. कारण दिव्य देशमची ही थीम, किंवा हा आजच्या अगदी बोलीभाषेत सांगायचं झालं तर वैचारिक किडा, हा इतका स्वीकारणं आणि इतक्या लोकांपर्यंत पोहोचवणं. कसं आहे की आधुनिक काळामध्ये बदलते दृष्टिकोन, धर्म, देव, क्षेत्र, तीर्थ या संबंधी जे संकुचित होत चाललेले विचार आहेत, त्यांना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, इतक्या सुंदर माध्यमातून तुम्ही आणताय. आणि अर्थात केवळ नुसतं व्हर्च्युअल नाही तर प्रत्यक्ष ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी एक उत्तम संधी तुम्ही उपलब्ध करून देताय. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू सर. आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो. दिव्य देशम, दिव्य देशम म्हणजे काय? तर आधी थोडं आपल्याला या शब्दाची फोड लक्षात घ्यावी लागेल. दिव्य आणि देश. देश म्हटल्यावर आपल्याला वाटतं नेशन, राष्ट्र, बाउंड्रीज आहेत, सीमा आहेत. पण संस्कृतमध्ये देश आणि प्रदेश म्हणजे त्या देश या शब्दालाच प्र हा उपसर्ग लावून प्रदेश शब्द झाला. त्याच्या म्हणजे त्याचे अर्थ, त्याचा अर्थछटा ह्या वेगवेगळ्या पद्धतीत आपल्याला पाहता येतात. म्हणजे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट की देश म्हणजे राष्ट्र किंवा नेशन, हे अर्थाचं समीकरण आता तात्पुरतं आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. तिथे दिव्य देशम म्हणजे पूर्ण भारताबद्दल काही चाललंय का, तर असं नाही. जिथे दिव्यत्वाची प्रचिती येते तो प्रदेश, तो प्रांत किंवा ते स्थान, स्थळ, याला दिव्य देशम म्हटलेलं आहे. संस्कृतमध्ये देश याचा अर्थ प्रांत असाही होतो. मोठा प्रांत म्हणजे ज्याला आपण राज्य म्हणूया,
स्टेट तेही होतं, आणि नेशन असाही त्याचा अर्थ होतो. त्यामुळे स्थान, स्थळ, लोकेशन या अर्थी तो देश शब्द आलाय. आणि दिव्य म्हणजे जे अतिमानवी, अलौकिक आहे, जिथे मानवाच्या तर्काच्या किंवा शरीराच्या विचारांच्या क्षमता कुंठित होतात, त्याची शक्ती जिथे चालू शकत नाही, अशा त्या स्थळाला, स्थानाला किंवा क्षेत्राला दिव्य देशम असं म्हटलेलं आहे. आता हे दिव्य देशम काय आहे, तर आधी आपण तीर्थ आणि क्षेत्र ह्या कन्सेप्ट समजून घ्याव्या लागतील. भारतामध्ये प्रायः तीर्थ क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र याचं बाहुल्य आहे. म्हणजे काय, तर तीर्थ ह्या शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत, त्याची व्याप्ती ही फार मोठी आहे. पण आता तात्पुरतं आपण डोळ्यासमोर आणलं तर जिथे जलस्रोत आहेत, जिथे पापी माणसाला किंवा काहीतरी हातून चुकीचं घडलेलं आहे त्याला त्यातून रिलीफ मिळू शकतो, त्या पापातून, त्या दुष्कर्मातून जो मुक्त होऊ शकतो, जिथे मुक्त होऊ शकतो त्या ठिकाणाला विशेषतः तिथे पाप धुणं महत्वाचं आहे. आणि धुवायचंय, दूर करायचंय, प्रक्षालन करायचंय, मग पाणी हवं, म्हणजे तिथे जलाशय हवा. मग जलतत्वाचं जिथे सान्निध्य आहे, मग ते नदीच्या रूपात असेल, सरोवराच्या, वापी, कूप, तडाग, किंवा नदीचं अजून थोडं मोठं रूप नद किंवा समुद्र, या स्वरूपामध्ये जिथे जलाचं सान्निध्य आहे त्याला तीर्थ असं म्हटलं. आणि क्षेत्र याच्यात जमीन, ज्याच्यात स्थळ महत्वाचं आहे. त्यामुळे तीर्थ जिथे जलाचं प्रामुख्य आहे, क्षेत्र जिथे स्थळाचं प्रामुख्य आहे, आणि तीर्थक्षेत्र जिथे जल आणि स्थल दोन्हींचं प्रामुख्य आहे. मग याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणालात की शैव क्षेत्र, मग शैव उपासकांनी जी स्थळं आपलीशी केली, जिथे शिवमंदिर किंवा शिवपरिवारातल्या विभिन्न देवता यांची स्थापना झाली किंवा त्यांच्या लीला जिथे घडल्या, ही एक कल्पना फार महत्वाची आहे की प्रत्येक वेळी त्या जमिनीशी त्या देवाचा संबंध आलेला असेलच असं नाही. आता कल्पना करा, रामायण नेमकं कुठे घडलं असा जेव्हा आपण प्रश्न उपस्थित करतो तेव्हा आपसूक आपण अयोध्या, मग चित्रकूट, मग अगदी खाली पंचवटी, नाशिक, मग हम्पी, बदामी असं करून वेगवेगळ्या राज्यातून उतरून शेवटी रामेश्वरम, रामेश्वरम पुढे रामसेतू, श्रीलंका, म्हणजे आज आपण ज्याला सिलोन म्हणून ओळखतो. अर्थात आता ती लंका होती का अजून कुठली लंका होती हे त्याच्यावर अनेक चर्चा झालेल्या आहेत, मतमतांतर आहेत, त्याच्यात मी शिरत नाही. पण ही सगळी क्षेत्र रामाचा मार्ग, राम अयन म्हणून जोडली गेली. अयन म्हणजे मार्ग. म्हणजे आता ह्या सगळ्या स्थळांना एक एक रामचरित्रातल्या लीलेशी त्याचं नातं जोडलं गेल्यामुळे एक महत्व प्राप्त झालं. ज्यांना राम काय आहे ते समजून घ्यायचंय त्यांनी तिकडे जायला पाहिजे, तो मार्ग पाहायला पाहिजे. तसं आपल्याकडे ज्या पौराणिक किंवा पौराणेतिहासिक अशा व्यक्ती आहेत, अशी व्यक्तिमत्व म्हणा, विभूतिमत्व म्हणा आहेत, त्यांच्या लीलाभूमी त्यांना आपण क्षेत्र म्हणतो किंवा काही अंशी तीर्थ म्हणतो. आणि म्हणूनच भारताला तीर्थक्षेत्रांचा देश असं म्हणून ओळखतात. हे एवढं आहे. दुर्लभम भारते जन्म अशी उक्ती प्रसिद्ध आहे की भारतामध्ये जन्म दुर्लभ आहे, कारण याचं अक्षरशः अणू आणि रेणू ह्या देवांच्या विभूतींच्या लीलांनी भरलेला आहे, भारलेला आहे, म्हणून तो भारत आहे. तर आता गंमत काय की शिव परिवाराशी संबंधित अशी जी क्षेत्र आहेत, मग उदाहरणार्थ शंकरांनी जर कैलास सोडला तर ते कुठे येऊन राहतील असा एक सामान्य मनाच्या भाविकाचा प्रश्न आहे. मग अर्थात उत्तर तुम्ही देऊन टाकलं, काशी. मग वाटतं आपल्याला. अगदी अगदी. कारण काय आहे, दिव्य हा शब्द जो आहे ना, अमानवी, अतिमानवी, दैवी. मग दैवी आहे म्हटल्यावर माणूस आणि देव याच्यामध्ये एक अदृष्ट अशी एक सीमारेषा आहे.
आणि ती सीमारेषा जर पुसून टाकायची असेल तर एकतर तुम्हाला दिव्यलोकी जायला हवं, जे की जिवंतपणी शक्य नाहीये, नाही तर मग त्याला आपल्या लोकात आणायला हवं. याच्यातून देव आणि भक्त, मनुष्य आणि देव यांचं नातं घट्ट होत जातं, ती वीण घट्ट होत जाते. त्यासाठी देवाला या लोकी आणणं गरजेचं आहे. मग या प्रयत्नातून शैवानी जे प्रयत्न केले ती शैव क्षेत्र झाली. शाक्त शक्तीच्या उपासकांनी जिथे प्रयत्न केले ती शक्तीपीठ झाली. तसंच वैष्णवांनी जिथे उपासना केल्या, वैष्णवांनी आपल्या परमात्म्याला, आपल्या लाडक्या नारायणाला, विष्णूला, कृष्णाला, रामाला जिथे पाहिलं, जिथे त्यांच्या लीला घडल्या, असं भावदर्शन यांना घडलं, ती सगळी स्थळं दिव्य देशम म्हणून ओळखली गेली. जशी शक्तीपीठ शक्तीची आहेत, जशी ज्योतिर्लिंग पंचमहाभूत स्थल ही शिवाची आहेत, तसे हे दिव्य देशम हे विष्णूचे आहे. विष्णूच्या विविध अवतारांची लीलाभूमी, लीला क्षेत्र, किंवा वैष्णवांची ही लीला क्षेत्र. म्हणजे केवळ या क्षेत्रांचं महत्व विष्णू आणि त्यांचे अवतार एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. अच्छा. त्या सगळ्या अवतारांबरोबरच त्या अवतारांची उपासना करणारे जे संत होते, वैष्णव होते, त्या वैष्णवांची देखील साधनेची भूमी, साधनेची स्थानं ही देखील दिव्य देशम म्हणून ओळखली गेली. वैष्णव क्षेत्र यांना सामान्यतः, विशेषतः दक्षिण भारतामध्ये जी एक टर्मिनॉलॉजी वापरली गेली, संकल्पना सांगितली गेली, ती म्हणजे दिव्य देशम आहे. अच्छा. आणि हे जे दिव्य देशम, हे जे वैष्णव क्षेत्र किंवा हे जे आपण विष्णूची मंदिरं म्हणूया साध्या भाषेत, तर ते फक्त साऊथ मध्येच आहे का, की महाराष्ट्रामध्ये, नॉर्थ मध्ये असं? कारण साऊथ मध्ये हे जास्ती समहाऊ, साऊथ इंडियामध्ये आपल्याला ह्या गोष्टींचं जास्ती महत्व दिसतं आणि लोक खूप ते स्पिरिच्युअल आहेत, रिलिजियसली या गोष्टी फॉलो होतात तिथे. तर फक्त हे साऊथ मध्ये आहे की नॉर्थ मध्ये पण आहे? प्रश्नाच्या उत्तराकडे वळण्याआधी तुम्ही हा जो मुद्दा मांडला जो फार महत्वाचा आहे, सोशिओ कल्चरल बॅकग्राऊंडवर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की जी परकीय आक्रमणं झाली, भारतावर अनेक शतकानुशतक आक्रमणं होत आली. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सोने की चिडिया ही जी कल्पना होती, तर ती आपल्याला कशी लुटून घेता येईल, आपल्याकडे सगळी जास्तीत जास्त संपत्ती कशी आणता येईल, ह्यासाठी पहिली आक्रमणं झाली. त्यातल्या काही आक्रमकांना असं लक्षात आलं की केवळ धन ऐश्वर्यच नाहीये, ह्याच्या पलीकडेही जाऊन इथे बरंच काही आहे जे लुटता येईल. मग त्यातलं विद्याधन, ज्ञानधन ज्यांना कळलं ते त्याच्या मागे लागले. असतो मुद्दा हा की भारतात ही जी आक्रमणं झाली, विशेषतः वायव्य सरहद्द असेल, अर्थात मग ईशान्येकडूनही काही झाली आहेत, उत्तरेकडून काही झाली आहेत, पण मुख्य आपला दक्षिण भाग हा समुद्री प्रदेशाने, म्हणजे मग इकडे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी सागर, या जलबहुल लोकेशनमुळे, म्हणजे ज्याला सगळीकडून जलाचं, पाण्याचं, महासागराचं एक सुरक्षा कवच मिळालेलं आहे, त्यामुळे तिकडे झालेली आक्रमणं तुलनेने फार थोडी आहेत. अगदी नाही झाली असं नाही, चाच्यांचे उपद्रव होते, समुद्री मार्गाने जे व्यापार, पर्यटन आणि आक्रमण करत होते त्यांचाही काही आपल्याला तिथे हस्तक्षेप दिसतो. पण ज्या प्रमाणात उत्तर भारत, मध्य भारत याच्यावर या आक्रमणांचा परिणाम झालेला आहे, तेवढा परिणाम दक्षिण भारतात झालेला नाही. त्यामुळे उत्तर भारतातली जेवढी संस्कृती ही वेगवेगळ्या आक्रमकांच्या संस्कृतीशी त्यांच्या संपर्कात आल्यामुळे समन्वित झाली, काही अंशी प्रदूषितही झाली, काही अंशी कला किंवा या बाबतीत नवी कलम, म्हणजे जसा कलमी आंबा असतो तशी कला क्षेत्रातली कलम तिथे झाली. पण दक्षिण भारत, द्रविड किंवा एकूण हा जो दक्षिण देश आहे, हा सगळा या बाबतीत खूप कन्झर्वेटिव्ह राहिला. जे आपलं आहे, आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या चालीरीती
ह्या त्यांनी सोडल्या नाही. हो. अर्थात आक्रमणाला त्यांना तेवढ्या विकट परिस्थितीत तोंड द्यावं लागलं नाही. याचा अर्थ असा नाही की आक्रमण आलीच नाहीत. हम्पी कशी नष्ट झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग मुद्दा असा, त्यामुळे मग जेवढ्या प्रमाणात आपल्याला दक्षिण भारतात हे सगळं जपलेलं दिसेल, आजही ते मंदिरांचं वैभव, टेम्पल सिटीज पाहता येतील, तेवढ्या तुलनेत मध्य किंवा उत्तर भारतामध्ये सापडणार नाही. आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो की मग हे दक्षिण भारतातच का आहेत का? तर दक्षिण भारतामध्ये ते जास्त जपलं गेल्यामुळे त्याचं महत्व अजूनही कुठेतरी जनमनामध्ये तितकं दृढपणे ठेवलेलं असल्यामुळे त्याचा बडेजाव किंवा आपण असं म्हणूया की त्याचा ट्रेंड, त्याची फॅशन ही दक्षिणेत अजूनही अबाधित आहे. याचा अर्थ अन्य कुठे नाही असं नाही. दिव्य देशम याची एक ढोबळमानाने संख्या सांगितली 108. मी ढोबळमानाने असा शब्द वापरतो. 108. 108 दिव्य देशम आहेत. आपण संख्या संकेत जर पाहिले तर ज्योतिर्लिंग म्हटल्यावर 12, शक्तीपीठ म्हटल्यावर कोणी 51 म्हणेल, कोणी 81, 84 म्हणेल, कोणी 108 म्हणेल. पुन्हा तिथे व्हॅरियंट आहे सगळं. पण दिव्य देशमच्या बाबतीत एक संख्या स्पष्ट सांगितली जाते, ती म्हणजे 108. अर्थात ह्या संख्या संकेताला मुख्य महत्व आहे. मग काहींनी याला मानलं असेल, काहींनी त्याला मानलं असेल, तपशील बदलतील, पण संख्या स्पष्ट आहे. 108 दिव्य देश आहेत. आणि त्यातले शेवटचे जे 2 दिव्य देश आहेत ते फिक्स आहेत, ते दिव्य आहेत. दिव्य देश म्हणजे काय? म्हणजे जे डिवाइन आपण म्हणतो, ज्याची सीमा या इहलोकावर, या पृथ्वी तलावर नाहीच आहे, जे अलौकिक आहे, त्यांनाही दिव्य देशम म्हटलंय. म्हणजे काय? शेवटचे दिव्य देशम क्षीरसागर, जिथे शेषशयन करतात भगवान विष्णू, आणि दुसरं वैकुंठ. हे 2 ज्यांना आपण विष्णुलोक म्हणून ओळखतो, ते शेवटचे 2 दिव्य देशम आहेत. म्हणजे आता 107 आणि 108 क्रमांकाचे दिव्य देश आपले झाले. 106 पासून अलीकडचे जे सगळे आहेत त्याच्याबद्दल चर्चा आहे, त्याच्याबद्दल मतमतांतर आहे. त्यामध्ये आता ही संकल्पना जास्त आपुलकीने जपली गेली दक्षिण भारतात. त्यामुळे त्याच्यातही जास्तीत जास्त दिव्य देशम हे दक्षिणेत आहेत, हे आपल्याला मान्य करावं लागतं. त्याला द्रविड देश आपण म्हणतो. आता त्याच्यामध्ये त्यातही बाहुल्य जर बघायचं झालं तर तमिळनाडू, खालोखाल आंध्र, तेलंगणा, केरळ, काही अंशी कर्नाटक. तमिळनाडू हा सगळ्यात जास्त दिव्य देशम ज्याच्यामध्ये आहेत असा प्रदेश, असं राज्य म्हणावं लागेल. त्याच्या खालोखाल आंध्रमध्ये आहेत, केरळमध्येही आहेत, कर्नाटक आणि आत्ताचं नवीन इंट्रोड्यूस झालेलं तेलंगणा. अशा राज्यामध्ये हे दिव्य देशम बहुत करून प्रचलित आहेत. पण याचा अर्थ अन्य राज्यात नाहीत का? महाराष्ट्रामध्येही काही दिव्य देश आहेत. कर्नाटक म्हणजे आता आज आपण या गणराज्यांची गणना करतोय, नावं देतोय, पण जेव्हा त्या संहिता लिहिल्या जात होत्या, जेव्हा आगम शब्दबद्ध होत होती, तेव्हा त्यांनी वेगळ्या नावानी त्या प्रदेशांचा उल्लेख केला होता. म्हणजे जसं महाराष्ट्र, कर्नाटक, आता महाराष्ट्रातला बराच भाग कर्नाटक म्हणूनही ओळखला जात होता. अर्थात आता सीमावाद आणि सीमा प्रश्न, भाषा प्रश्न हे फार विकृत रूपात झालेले आहेत, त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पण आज जी भाषानिहाय वर्गवारी केलेली आहे तशी जुन्या काळी नव्हती. वेगळ्या रूपामध्ये भूगोल समाज मानत होता. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलाही काही भाग, तिथेही आपल्याला दिव्य देशम सापडतील. मध्य प्रदेशात, मध्य भारतात आहेत. अयोध्या, वृंदावन, व्रजभूमी, द्वारका यांचाही अंतर्भाव दिव्य देशामध्ये केलेला आहे. नेपाळ आज भारताच्या पूर्ण त्या राष्ट्र म्हणून असलेल्या भूगोलात त्याचा अंतर्भाव नाही, ते स्वतंत्र राष्ट्र आहे. पण नेपाळमध्ये सुद्धा मुक्तीनाथ, शाळीग्राम ही जी क्षेत्र आहेत त्यांचाही अंतर्भाव दिव्य देशम या संकल्पनेत केला गेला. दिव्य देशम मगाशी जसं सांगितलं की विष्णूंचे अवतार आणि वैष्णव यांच्या लीलाभूमी. म्हणजे आता जिथे जिथे ते वैष्णव पोहोचले, सगळे देश हे दिव्य देशमच आहेत. पण त्यातलं ज्यांचं
नामनिर्देशन ज्यांचा उल्लेख आगमांमध्ये झालाय, पौराणिक ग्रंथांमध्ये झालाय, किंवा ज्याला तमिळ वेद म्हणून ओळखलं जातं. आता 2 तमिळ वेद आहेत. दिव्य प्रबंधम, नालायर दिव्य प्रबंधम म्हणून ज्याला ओळखलं जातं. म्हणजे 12 अळवार संत यांच्या वाग्ययामध्ये, म्हणजे त्यांच्या पदांमध्ये ज्या स्थळांचा निर्देश केलेला आहे ते दिव्य देश म्हणून स्वीकारले गेले. त्यामुळे पूर्ण भारताही बाहेरही आता कसं आहे की आपण प्रचलित भाषेच्या अर्थांचा विचार करतोय, कुठेतरी ते कनेक्ट करतोय की हे असू शकेल. त्यामुळे जे लोकेट झालेत, जे शोधले गेले, त्याही व्यतिरिक्त अनेक दिव्य देश असू शकतात. कारण अजूनही तमिळ किंवा तेलुगू या लिपीमध्ये असलेले संस्कृत ग्रंथ किंवा अगदी तमिळ तेलुगू ग्रंथही, लिपी तमिळ तेलुगू वापरली जाऊ शकते. ग्रंथ ही एक लिपी आहे. दक्षिण भारतातल्या ह्या ज्या लिपी आहेत त्याच्यामध्ये संस्कृत ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. तर त्या ग्रंथांमध्ये ज्या प्रदेशांचा तात्कालीन संज्ञेने उल्लेख केलाय, त्या काळच्या नावाने उल्लेख केलाय. अगदी साधं उदाहरण घ्या, पंढरपूर आपण म्हणतो. आज आपण पंढरपूर म्हणून ओळखतोय. जरा मागे गेलं मध्ययुगात कदाचित पंढरगे ह्या कानडी नावाने त्याचा संदर्भ येतो. अजून संस्कृत त्याची प्रतिच्छाया म्हणा, किंवा आता स्कंद पुराणातलं, पद्मपुराणातलं पांडुरंग महात्म्य आहे, त्याच्यामध्ये त्याच जागेचा उल्लेख पुंडरीकपुर म्हणून तुम्हाला सापडेल. म्हणजे मग आता ज्याला माहित नाहीये, ज्याचा तितका अभ्यास नाहीये, त्याच्यासाठी पंढरगे वेगळा आहे, पुंडरीकपूर कुठेतरी काहीतरी आहे, आणि आज आपण पंढरपूर म्हणून ओळखतोय. त्यामुळे काळ, देश यांची आणि भाषेची तफावत ही त्याच्यात पडू शकते. पण पुनश्च जिथे जिथे विष्णू आपल्या कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट झाले, किंवा त्यांच्या त्या रूपाने जिथे लीला दाखवल्या, घडवल्या, ते सगळे दिव्य देशम आहेत. आणि त्या विष्णूला ज्यांनी आपल्या हृदय कमळात साठवलं, अशा वैष्णवांच्या लीलाभूमी देखील दिव्य देशम आहेत. त्यामुळे जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हे दिव्य देशम असू शकतात. पण कसं आहे, कुठेतरी त्याला मर्यादा घातली पाहिजे. मानवी तर्काची, अभ्यासाची क्षमता ही अमर्यादित आहे. त्यामुळे कुठेतरी त्याला अंत असावा. आम्हाला तीर्थयात्रा करायचीच आहे असं म्हटलं तर कुठेतरी एंड लाईन ठरलेली असावी. मला किती करायचे, जास्तीत जास्त मी किती करू शकतो, 108 पुरे. एखादा अजून उत्साही असेल की नाही मला 1008 दिव्य देशम शोधायचे, तो शोधू शकतो. संदर्भाच्या आधारे ते शोधू शकतो. पण आत्ताची सापडलेली, दाखवलेली ही मॅक्झिमम लिमिट, ही कमाल गणती ही 108 आहे. आणि हे सगळं कोणी शोधून काढलं, म्हणजे असं तुम्ही सांगू शकाल का की हे अमुक ह्या व्यक्तीने किंवा ह्या संतांनी ही एक टर्म आपल्याला दिली किंवा ह्याची ओळख आपल्याला करून दिली, असं कोण आहे का कोणी, म्हणजे त्यांचं नाव किंवा काही असं? आता या बाबतीत एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे आपला जो भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे तो अपौरुषेय आहे. अपौरुषेय हा शब्द वेद किंवा वैदिक वाङ्मयाबद्दल वापरला जातो. वेद हे अपौरुषेय आहे. म्हणजे काय, त्याचा कोणी कर्ता नाही, त्याचा कोणी रचनाकार नाही, द्रष्टा असू शकतो. त्यामुळे त्याला अपौरुषेय म्हटलं गेलं. तसं ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या ज्या धारणा आहेत, ह्या पण अपौरुषेय आहेत. म्हणजे काय, नेमकं कोणी शोधलं काही सांगता येत नाही. अपौरुषेय हा जसा शब्द आहे तसा दिव्य देश हा शब्द कोणी पहिल्यांदा वापरला, हा जिथपर्यंत आपल्याला लिखित पुरावा मिळत नाही तिथपर्यंत तो अनिर्णित राहील. आता आपल्याला लिखित पुरावा समजा मिळाला, म्हणजे उदाहरणार्थ मी मगाशी उल्लेख केला दिव्य नालायर प्रबंधम, दिव्य प्रबंधम म्हणून ओळखलं जातं, जो वैष्णवांचा तमिळ वेद आहे. असाच दुसरा तमिळ वेद मगाशी मी म्हटलं तो शैवांचा आहे. जसे 12 अळवार संत वैष्णव आहेत, तसे 63 किंवा काहींच्या मध्ये 64 नायनार किंवा नायनमार असे शैव संत आहेत. आणि त्यांच्या रचना ह्या शैवांसाठी तमिळ वेद आहे.
अच्छा. म्हणजे नुसता त्या वैदिक छांदस भाषेमध्ये जो काही वेद संचय आहे, मंत्रांचा संग्रह आहे, त्यालाच वेद म्हटलंय असं नाही. लोकभाषा, प्रांत भाषांचाही स्वतंत्र वेद आपल्याला दिसतो. तो वैष्णवांसाठी तो दिव्य प्रबंधम आहे, शैवांसाठी या नायनमारांच्या ज्या रचना आहेत, थेवरम आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी शोधलेलं आहे. आता या प्रबंधम मध्ये ज्या 12 आळवारांच्या रचना एकत्र केलेल्या आहेत, त्या सगळ्यांच्या रचनांमध्ये कुठे ना कुठेतरी दिव्य देश असे संकेत आपल्याला सापडतात. आता प्रश्न असा आहे की या भाषांचं डिकोडिंग आपण पटकन करू शकत नाही. दक्षिण भारतातल्या भाषा द्राविड, ज्याला इंडो द्रविडियन असं म्हणजे भाषाकुळ जी आपण म्हणतो, तर त्यातलं ते द्रविड कुळ आहे. त्यामुळे त्या भाषांचं पटकन आकलन मध्य भारतात किंवा उत्तर भारतात होत नाही. जर खरंच कोणी अभ्यासक असेल तर तो त्याचा अर्थ लावू शकतो. पण मग त्याच्यासाठी एक हेल्पिंग एड म्हणून स्थल पुराणांचा जन्म झालाय. सेतू बंधनाचं काम हे केवळ म्हणजे कोणीतरी द्रष्टा आहे मोठा असंच करतो असं नाही. ही प्रादेशिक देवाणघेवाणीची जी ओढ आहे ती प्रत्येकालाच असते. त्यामुळे या तमिळ भाषेमधलं किंवा दाक्षिणात्य भाषांमधलं असं जे काही रचना किंवा वाग्येय वाङ्मय आहे, त्याला समांतर अशा संस्कृत रचनाही नंतरच्या काळात घडल्या. मग त्या संस्कृत रचनांमध्ये आपल्याला पुन्हा निर्देश सापडतो. म्हणजे आता एक त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे जशी महापुराण आहेत तशी उपपुराण आहेत. या उपपुराणांमध्ये भार्गव उपपुराण आहे. भार्गव पुराण म्हणूनही निर्देश मिळतो, भार्गवोपपुराण असंही म्हणतात. ते उप या कॅटेगरीतलं पुराण आहे. आता हे जे भार्गव पुराण आहे याच्यामध्ये पूर्ण प्रतिपादन हे या 12 आळवारांच्या चरित्राचं आहे. म्हणजे पुराण म्हटल्यावर आपल्याला काय वाटतं की देवाविषयी पुराण असेल. गणेश पुराण म्हटल्यावर गणपतीचं सगळं चरित्र त्यात येणार आहे. अर्थातच. शिवपुराण म्हटल्यावर त्याचा प्रतिपाद्य विषय शिव किंवा शिवचरित्र असलं पाहिजे. तसं इथे भार्गव पुराण हे कदाचित काहींना वाटतं की भृगु कुळातल्या ऋषींचं चरित्र आहे किंवा परशुरामाचं चरित्र असू शकेल, पण भार्गव पुराण हे या 12 आळवारांचं चरित्र आहे. आणि त्याच्यामध्ये मग आता आंडाल हे नाव आपण ऐकलं असेल. आपण महाराष्ट्रात तिला गोदाई म्हणून ओळखतो. कोदाई किंवा गोदाई, क आणि ग हे वर्ण अल्टर होतात. तर ती कोदाई किंवा गोदाई श्रीविल्लिपुतूर किंवा मग आता ते जर आपण तमिळ उच्चार पुत्तूर असाही आहे, श्रीविल्लिपुतूर असा आपण धरूया त्याचा उच्चार. तर तिथे तुळशीच्या वनामध्ये ती विष्णुचित्त म्हणजे ज्यांना पेरी आळवार म्हटलं जातं त्यांना सापडली. आता त्यांना सापडल्यावर घरी आणली, विष्णूंचा प्रसाद आहे. तिला नीला देवीचा अवतार म्हणतात की जसं आपल्याला श्रीदेवी आणि भूदेवी माहिती असतात तसं दक्षिणेत अजून एक पत्नी नारायणाला दाखवलेली आहे, ती म्हणजे नीला देवी. तर काहींच्या मते ती नीला देवीचा अवतार आहे. आता झालंय काय, ती नीला देवी म्हणजे विष्णूंची प्रिया ती अवतरली. म्हणजे ती अवतरली म्हटल्यावर ती जिथे जिथे गेली आहे, जिथे तिचा करस्पर्श पदस्पर्श झालाय, जिथे ती खेळलीये, जिथे तिने त्या तुळशी फुलांच्या माळा गुंफल्या आहेत आणि त्या लाडक्या रंगनायकासाठी जी ती माळ गुंफून आपल्या वडिलांना देते, जाता जाता ती आपल्या केसात माळतीये, पाहतीये की चांगली दिसतीये ना, माझ्या श्रीरंगनाथावर ती शोभून दिसेल ना. आणि ती स्वतःच्या केसात माळलेली माळ ती आपल्या वडिलांना देते रंगनाथाला अर्पण करायला. आणि रंगनाथ तिने माळलेल्याच माळा स्वीकारतोय. तिने जर माळली नाही तर ती माळ रंगनाथालाही आवडत नाहीये. आता हे जे देव आणि मानवाचं, देव आणि भक्ताचं गोड नातं आहे, माधुर्य भक्ती आहे, ही जिथे घडली तिथे ती फक्त माणूस होती, बाई होती म्हणून ते लौकिक आहे, मर्त्य आहे ह्या भावनेतून बाजूला टाकलेलं नाही. त्यालाही दिव्य देशम म्हणून स्वीकारलं. त्यामुळे याचा निर्देश कोणी नेमका केला तर अनेक टप्प्यामध्ये यांना दिव्य देशम म्हणून ओळखलं गेलंय. पण आता त्यातले जे 108
वेगवेगळे प्रांत आहेत, स्थळ आहेत, हो त्याचा सगळ्यांनी एकानीच केलेला असेल असं नाही. वेगवेगळ्या संतांनी आपल्या कृतीतून, जसं आता आपले भक्त भागवत वारकरी संत आहेत. वारकरी हा शब्द नंतर रूढ झाला, पण भागवत संप्रदायाचे अगदी ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, नामदेव असतील, त्यांनी पंढरपूरचं महत्व गायलं. कारण महाराष्ट्राच्या सगळ्या भूमीला पंढरपूर ही वैष्णवांची राजधानी ठरली आहे. तसं दक्षिणेमध्ये आपण पाहिलं तर श्रीरंगम, आता ते 3 रंग आहेत, एक आदिरंग, मध्यरंग, अंतरंग. हा जो अंत्यरंग आहे श्रीरंगम, तमिळनाडू मधला, तिरुचिरापल्लीच्या जवळचा, त्याला त्यांनी आपली राजधानी मानलं. त्यामुळे दक्षिणेतल्या सगळ्यांच्या दृष्टीने आदि दिव्य देश कुठला असेल तर ते श्रीरंगम आहे. आपल्याकडे जसं नामदेवांच्या रचनेत पंढरपूर वजा केलं तर काही राहणार नाही, तसं त्या सगळ्यांच्या रचनामधून जर श्रीरंगम काढून टाकलं तर राहणार नाही. केवळ श्रीरंगमच नाही, कांची आहे. कांचीचा वरदराज पेरुमाल किंवा ज्याला देवराज स्वामी म्हणूनही ओळखलं जातं, त्याचं महत्व गायलंय. काही ठिकाणी अद्भुत मूर्ती आहेत. मग आता कांचीचंच उदाहरण द्यायचं झालं, आता इथे आणखीन एक फरक लक्षात ठेवावा लागेल की शक्तीपीठ ही संकल्पना सुद्धा खूप व्यापक आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की तिथलं ते देऊळ, तिथली ती मूर्ती म्हणजे ते शक्तीपीठ आहे. नाही, पूर्ण ते गाव, ते शहर हे शक्तीचं पीठ आहे. जसं ज्योतिर्लिंग, आपण महाकालेश्वराला गेलो उज्जैनीच्या, तिथे अगदी देवळात गेलो, दर्शन घेतलं, क्षेत्र तेवढंच नाहीये, ते देवस्थान आहे. तिथे त्या क्षेत्रातली ऊर्जा एका ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतोय, अनुभवू शकतोय. पण याचा अर्थ ते बाकीचं शहर फालतू आहे, तिथे काही नाही, मंदिरातच सगळं काही आहे असं मानायचं कारण नाही. तिथला कण अन कण त्या देवत्वाने भरलेला आहे. अच्छा. त्यामुळे जेव्हा दिव्य देशम, ह्या सगळ्या तुलनेने आपण जेव्हा दिव्य देशमकडे वळतो तेव्हा गंमत अशी आहे, एकेका शहरामध्ये 4-4, 5-5 दिव्य देशम आहेत, असंही आहे. आता कांचीचंच उदाहरण घ्या, पण कांची, मग त्याच्यामध्ये असं आजही महाराष्ट्रातल्या माणसाला शिवकांची वेगळी असेल, विष्णुकांची वेगळी असेल, आणि मग मधनं विस्तवही जात नसेल, असं काय काय कल्पनारम्य चित्र उभी केली जातात. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे साड्यांसाठी किंवा फॅब्रिकसाठी प्रसिद्ध असणारी ही कांचीपुरी ही तेवढीच मोठी शैव, शाक्त आणि वैष्णवांची राजधानी आहे दक्षिणेतली. मग तिथे कांचीपुरीचा पहिला निर्देश कोणी केला? अपौरुषेय म्हणावं लागेल. जिथपासून आता आधी सत्यव्रत क्षेत्र म्हणून कांचीचे उल्लेख आहेत. अच्छा. काही लोक त्याला कांचीच म्हणून ओळखतायत, काहींनी तिला दक्षिण काशी असंही म्हटलेलं आहे. मग ज्यांनी कांचीपुरीचे उल्लेख केले त्यांनी दिव्य देशमचेच उल्लेख केले. खरं तर शहर हा दिव्य देश आहे. मग त्या शहरामध्ये जी मंदिरं झाली वेगवेगळे, मग आता तिथे जवळजवळ 4 ते 5 दिव्य देशम आहेत. एक देवराज स्वामी, म्हणजे ज्याला आपण वरदराज पेरुमाळ म्हणतो. आता दक्षिणेत विष्णूला पेरुमाळ हे नाव वापरलं जातं. म्हणजे आपण संस्कृत प्रचूर भाषांमध्ये जी नावं आहेत त्यापेक्षा वेगळी द्राविड नावं पण त्या देवांना आहेत. जसं गणपतीला पिल्लैयार म्हटलेलं आहे किंवा शंकराला मल्लैया म्हटलेलं आहे, तसं विष्णूला पेरुमाळ ही संज्ञा तिकडे आहे. मग तसा जो तो पेरुमाळ आहे, देवराज पेरुमाळ किंवा वरदराज पेरुमाळ, तसा वैकुंठ पेरुमाळ अजून एक मंदिर आहे. त्या मंदिराचं तर वैशिष्ट्य असं आहे की एकाच मंदिरात 3 पोज मधल्या, 3 अवस्थांमधल्या मूर्ती आहेत. आज आता रिस्टोरेशनच्या कामामुळे पूर्ण आपल्याला पाहता येत नाही, पण तिथे शयनावस्थेमधला, शेषशायी, आसीन म्हणजे बसलेल्या अवस्थेतला, आणि उभ्या अवस्थेतल्या, स्थानक अवस्थेतला, अशा 3ही मूर्ती त्या एका मंदिरात स्थापन केलेल्या आहेत. दिव्य देशांमध्ये काही दिव्य देश असे आहेत की 3ही, झोपलेला, बसलेला आणि उभा, अशा 3ही अवस्थांमधल्या विष्णू मूर्ती असतात. आणि तो दिव्य देश अधिक महत्वाचा मानला जातो. मग कांची मध्ये वैकुंठ पेरुमाल आहे. अलगलंद पेरुमाल म्हणून एक असंच ठिकाण आहे की जिथे त्रिविक्रम वामनाच्या रूपात, म्हणजे जमिनीवर उभा असून स्वर्गाला दुसऱ्या पावलाने किंवा सत्यलोकापर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत सगळं विश्व या 2 पावलात व्यापून टाकणारा विश्वव्यापक विश्वरूप असा तो अलगलंद
किंवा अलगलंथ असाही उच्चार आहे त्याचा, तर तो पेरुमाळ कांचीत आपल्याला भेटतो. अगदी कामाक्षी मंदिराच्या 2 मिनिटं अंतरावर तो पेरुमाळ आहे, तो दिव्य देशम आहे. तर असे वेगवेगळे दिव्य देशम आहेत. आता प्रत्येकाने सगळ्यांचेच उल्लेख करायला हवेत असं नाही. त्या त्या आळवारांनी काही विशिष्ट अशा त्या दिव्य देशांचा उल्लेख केलेला आहे. भार्गव पुराणामध्येही आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जी पांचरात्र आणि वैखानस आगम आहेत यामध्येही या दिव्य देशांचा उल्लेख मिळतो. म्हणजे संस्कृत हे आपल्याला उत्तर किंवा मध्य भारतात राहणाऱ्यांना जवळच असतं. मग संस्कृत संदर्भ कुठल्या ग्रंथात सापडतात, तर मग हे वैखानस आगम आणि पांचरात्र आगम. त्याच्यामध्येही संकर्षण संहिता नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांची अगदी लांबलचक जंत्री आपल्याला पाहता येईल. अच्छा अच्छा, खूपच छान माहिती दिली. म्हणजे असं वाटतं हे आपण म्हणजे तुमच्याकडनं अजून जास्तीत जास्त जाणून घ्यायचंय, पण थोडी वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण आता थांबणार आहोत. पण सगळ्यांना मला हे सांगायचंय की आपले जे मेंबर्स आहेत ज्ञानयात्रामध्ये, जे आपले बुधवारचे कार्यक्रम असतात, त्याच्यातही असे छान छान विषय आपण दर बुधवारी आणतो, वेगळ्या वेगळ्या विषयांवर. आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर काम करणारे जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते त्याच्यात येतात. आपला विचार, आपला अभ्यास त्याच्यामध्ये आपल्या प्रेक्षकांबरोबर ते शेअर करतात आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. तर नक्की बुधवारचे कार्यक्रम तुम्ही नक्कीच बघत जा, त्याला जॉईन व्हा. आणि अशा ज्या आपल्या सहली असतात त्याच्यातही वेगळा विषय मांडला जातो. आणि प्रणव गोखलेंसारखे जेव्हा अगदी काय म्हणायला पाहिजे अभ्यासक आपल्या बरोबर असतात ह्या सहलींमध्ये, तेव्हा त्याची एक वेगळीच मजा नको म्हणायला, अनुभव वेगळा एक आपल्याला येतो. आणि तो अनुभव आपल्याला आयुष्यभरासाठी नक्कीच पुरतो. तर नक्की तुम्ही हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले बुधवारचे कार्यक्रम नक्की बघत जा. आणि ज्ञानयात्रेच्या परिवारात, ह्या कुटुंबात नक्की सामील व्हा. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा प्रणव सर खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला शुभेच्छा. आणि वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दिस रिलिजियस टूर. आपण दिव्य देसमला जाणार आहोत, भरभरून तिकडे आपल्याला माहिती मिळणार आहे, म्हणजे तुम्ही बरोबर असल्यावर. आणि रिअली लुकिंग फॉरवर्ड. खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच.